हॅलो गाईज, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवणार आहे एग रोल आणि त्याच्यासोबत तुमच्यासोबत थोडेसे माझा अनुभव देखील शेअर करणार आहे, माझ्या डिलिव्हरीचा आणि माझ्या प्रेग्नन्सीचा. त्याच्यामुळं प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये ना पूर्ण 9 महिने मला काहीच खाल्लं जात नसायचं. पूर्ण दिवसभर मी पाण्यावरती असायचे. पाणी जरी पिलं तरी पण उलटी व्हायची. रात्रीचा पांढरा भात बनवून खायचे. दुसरं काही खायचं जर म्हटलं ना तर त्याचं खूप वाजायचं, असं खाल्लं जात नसायचं. आणि चांगलं हॉटेलमधलं ते पण नव्हतं जमत. इतकी मी हॉटेलमधले बाहेरचं खाणारे होते. मला दिवस रात्र जरी बाहेरचं दिलं ना, आणि स्पेशली चायनीज मी खूप खायचे. पण 9 महिने मला ते पण खाल्लं गेलेलं नाही. आणि आता काय होतं आहे ना, बाळ पोटाच्या बाहेर आलं ना, आता इंस्टाग्राम स्क्रोल करत बसलं की दुपारी खूप काय काय छान छान रेसिपी दिसतात ना, असं वाटतं हे बनव ते बनव. पण बाळामुळे ना बनवता येत नाही. कारण बाळाला पाहून घरातलं सगळं काम आवरून वेगळं वेगळं बनवणं थोडंसं कठीण जातं ना. आता बाळ माझं 4.5 महिन्याचं आहे. त्याला पाहून इतकं होत नाही. त्यांना जर सुट्टी असेल ना घरी, ते घरी असतील तेव्हाच मला काहीतरी थोडंसं वेगळं बनवता येतं. आज ते घरी होते, म्हटलं आज मी बनवते, अंडा रोल बनवते खायला. मला पण खावंसं वाटलं होतं. मला नॉनव्हेज खूप आवडतं. त्याच्यात अंडे पण खूप आवडतात. आणि मी डिलिव्हरी झाल्यापासून 10-12 दिवसानंतर अंडे खायला सुरुवात केलेली आहे. दररोज संध्याकाळी मी 1-2 अंडे तरी खायचे. ते खूप चांगले असतात. तुम्ही देखील जर प्रेग्नेंट असाल किंवा डिलिव्हरी झाली असेल तर नॉनव्हेज खा. खूप चांगलं असतं खाल्लेलं. आणि कोणाचं ऐकू नका, हे खायचं नाही ते खायचं नाही. सगळं खायचं, पण थोडं थोडं खायचं. कारण बाळाला त्याची सवय देखील झाली पाहिजे आणि त्याला त्रास पण व्हायला नको. ह्या हिशोबाने थोडंसं खायचं. कारण नंतर जर एकाएकी जर आपण जास्त खायला गेलो ना, त्याने बाळाला त्रास होत असतो. मया मी कोणाला सांगायला इतकी मोठी नाही आहे, पण मी जो अनुभव घेतला ना त्याच्यानुसार मी सांगते आहे. तुम्हाला जर आवडलं तर प्लीज फॉलो करा. आणि मी अंडा रोलमध्ये मेयोनीज काहीच टाकलेलं नाही. जर आवडलं तर लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.